पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज 10वा दिवस संपला आणि 11व्या दिवशी पदयात्रा काढतायत. पदयात्रा आज काढली, ते मार्ग कसा होता आणि कशा पद्धतीने तुम्ही पदयात्रेचं नियोजन? भारतीय जनता पार्टीचे चारही अधिकृत उमेदवार माननीय अविनाशजी पाटील साहेब, माननीय गौतमजी कसबे साहेब, माननीय पूनमताई काशीद व राजश्रीताई कनके या चारही उमेदवाराची आज विजयाची आम्ही रॅली काढलो. कारण आज भारतीय जनता पार्टीचं आज जगात सगळ्यात मोठा पक्ष आहे. ह्या भारतीय जनता पार्टीचं जगात मोठं होण्याचं कारण काय? कारण त्यांनी काम करून दाखवतात. काम केल्याशिवाय तर पार्टी मोठी होत नाही. आज महाराष्ट्रात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे, आता सोलापुरात सुद्धा सत्ता येणार. त्या विकासावर आम्ही लोकांना मत मागत चाललो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या खांद्यावरच ही या पॅनलची धुरा आहे. कशा पद्धतीनं यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर प्रभागाच्या विकासाचा तुमचा अजेंडा असेल? ह्या आता जे बी चारही उमेदवार आहेत ते काम करणारे उमेदवार आहेत. काम करणारे आहेत, पण अजेंडा काय असेल, वेगळं पण काय असेल? अजेंडा हे असेल की बाबा आमच्या एरियात झोपडपट्टी एरिया खूप आहे. तर आता रमाबाई आंबेडकर नगर असो की वैदू असो वस्ती असो, धोत्रीकर वस्ती असो, शांतीनगर असो, मड्डी वस्ती असो, सम्राट चौक एरिया असो आणि हिप्परगा एरिया असो, या भागातील काही ड्रेनेजची समस्या आहेत. त्या ड्रेनेजची समस्या पूर्ण करण्याचा आम्ही चारही उमेदवारांनी चंग बांधलाय. काय वेगळं पण काय असेल? वेगळं पण म्हणजे काय, आता लोकांना आमच्या इथं आता बेकारीचं खूप हे आहे. त्या लोकांना आम्ही त्यांच्या हाताला काम द्यायचा आम्ही प्रयत्न करणार आहे. नक्कीच तुमच्या या प्रयत्नाला यश येऊ. उमेदवारी पहिल्यांदा भाजपकडनं उभारता आणि प्रभाग क्रमांक 1 मध्ये हे सर्वात मोठं आव्हान आहे. पॅनलला कशा पद्धतीनं तुम्ही घेऊन जाता आणि तुमच्या मताची बेरीज ही कशी असेल? आज आम्ही घरोघरी जाऊन लोकप्रिय आमदार माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या कामाचा आढावा आमच्या सोबत असल्या कारणाने लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे. लोक म्हणतात तुम्ही घरोघरी येत आहेत, आम्हाला भरपूर रिस्पॉन्स आहे आणि मालकाच्या कामावर किरण मालक असतील, मालकाच्या कामाच्या जोरावर आम्ही शहर उतर. रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टी च्या सुधारणेसाठीचं वेगळे पण तुमच्या डोक्यात का? रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टीचं माझ्या डोक्यामध्ये विजन जे आहे, जे आपल्या भागामध्ये आता जे माता रमाईचा पुतळा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा, त्या भागातला जे परिसर आहे, नागरी सुविधेच्या दृष्टीनं त्या भागामध्ये आम्ही फिरत असताना एवढी बिकट परिस्थिती आहे. आज आम्ही त्या डोर टू डोर करत असताना तिथं पाईपलाईन फुटलेले, तर अशी परिस्थिती आहे जणू काय एक 20-25 वर्षाखाली परिस्थिती त्या पद्धतीची परिस्थिती आहे. आम्ही त्या भागामध्ये चारही नगरसेवक होणारे नवीन त्या भागात ड्रेनेज लाईन असेल, पाण्याची पाईपलाईन असेल, रमाई औषधाच्या माध्यमातून घरकुलीची योजना असेल, प्रथम त्या भागामध्ये आम्ही ते तात्कालीन आम्ही चारही नगरसेवक आमदार विजयकुमार देशमुख मालक व किरण मालकाच्या माध्यमातून आयुक्तांची बैठक लावून त्या भागातला तातडीनं आम्ही विचार करून आयुक्तांशी बोलून तातडीनं जेवढं जास्तीत जास्त आम्हाला त्या लोकांपर्यंत पोहोचून त्या लोकांची कामं अडचणी सोडवण्याचा ते आम्ही प्रयत्न करणार आहोत. नक्कीच त्यांच्या प्रयत्नाला यश होईल या अपेक्षा आहेत. पण आणखी एक उमेदवार आहेत अविनाश पाटील, की सिद्धारामेश्वराचा आशीर्वाद घेऊन समर्थांचा वरदहस्त पाठीशी घेऊन त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये आपलं उमेदवारी निश्चित केली आहे. कशा पद्धतीनं यंदाच्या निवडणुकीमध्ये आपला समोरच्याला आव्हान निर्माण करणार आहे? यंदा आता या निवडणुकीत तुम्ही सर्व पत्रकार बांधवी फिरताय, तुम्ही बघताय प्रभाग क्रमांक 1 मध्ये विकास झालेलाच आहे. मागच्या 10 वर्षापासून मी या भागात नगरसेवक आहे, लोकप्रतिनिधी म्हणून आहे. मागच्या 5 वर्षात तो भाग नवीन आला. हा भाग तर मला मागच्या 10 वर्षापासून सोबत आहे. परत 4 वर्ष प्रशासक जरी असलं तरी माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कामच केलंय. हे तो सगळ्यांना दिसत आहे. लोकांना आम्ही जाईल तर लोक सांगायला की आम्ही कमळाचेच आहेत, आम्ही कमळच करणार आहे. आम्ही डोर टू डोर केलो विकास. नाही, हा बालेकिल्ला आहे, या मताशी मी पण सहमत आहे. पण मी काय म्हणतोय की सिद्धारामेश्वराचा आशीर्वाद आणि समर्थांचं पाठबळ याच्या जोरावर तुम्ही या प्रभागाचा विकास कसा करणार? चमत्कार घडला पाहिजे असं काही, म्हणजे कणके यांच्या प्रयत्नाला पण यश आलं पाहिजे आणि तुमचे देखील प्रयत्न घडून आले पाहिजे, असं समेट घडून आला पाहिजे, वाटतं की नाही? 100%. आता यांनी अविनाशजी म्हणल्यासारखं, तुम्ही म्हणल्यासारखं, आता आमच्या इथे लोकांचे घरं जे आहेत, आता आमचे मित्र गौतमजी कसबे साहेब यांनी म्हणले की बाबा रमाई योजनेमधून जे घर बांधण्याचं चंग आहे. कारण आम्ही मालकाने बी मध्ये एकदा मीटिंग लावली होती. आता गरीब लोकांना अन्न निवारा हे जर मिळत असेल तर भारतीय जनता पार्टीकडून मालकांच्या ह्याच्यातून
की आपण त्यांना घर बांधून द्यायचा. मी म्हणजे महोदय माझा प्रश्न साधा आहे. नागरी सुविधा देण्याच्या हेतून तुमचे प्रयत्न कसे असतील? मी पाटील साहेबांना म्हणालो की बाबा सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद आणि समर्थाचं पाठबळ काय वेगळं पण असेल. मी दोन एवढ्या महान विभूतीचं किंवा त्या देवतेचं पाठबळ तुम्हाला बोलतोय. काय वेगळे पण असेल ते सांगा मला. काय वेगळे पण काय नाही, वेगळे पण काय नाही. दोघांच्या सहकार्याने, दोघांच्या आशीर्वादाने मी विकास कामं करणार आहे. नक्कीच हीच अपेक्षा आहे दोघांच्या सहकार्याने आणि दोघांच्या आशीर्वादाने आणि जास्तीत जास्त निधी आणून तुम्ही ह्या प्रभागाचा विकास करण्याचा हेतू मानस आहे. हो 100%. आतापर्यंत या प्रभागात सोलापुरातल्या 102 नगरसेवकांपैकी सगळ्यात जास्त निधी हे 1 नंबर प्रभागामध्ये 34 कोटीचे कामं झालेले आहेत या मालकाच्या माध्यमातून. कारण मालक हे 4 वर्षात जे सगळ्यात जास्त की बाबा आम्हाला निधी दिला त्याबद्दल मी माननीय विजयकुमार देशमुख मालकांचा बी आभार मानतो. सकाळी किती वाजता पदयात्रा निघाली? 10:30 वाजता पदयात्रा चालू झाली. शिनवटा दिसतोय तुमच्या चेहऱ्यावर, म्हणजे आता रिलॅक्स आहे, रिलॅक्स मूड मध्ये आहे. हो 100% रिलॅक्स आहे. आम्हाला जनताने सांगितलं तुम्ही निवडून येता जावा म्हणून सांगितलं. पण नेत्यांची एक मर्जी, तुमची एक मर्जी होती नेत्यांकडून की बाबा मला काहीतरी वेगळ्या पद्धतीनं पॅनलमध्ये चित्र निर्माण करायचं आहे. त्याच्यावर तुम्ही बोलूनही दाखवलं होतं. पण नेत्यांकडूनचा आदेश आला आणि पुन्हा त्याच पद्धतीचं पॅनल एक गौतम आणि काशीत सोडलं तर बाकी सगळे तेच पॅनल आहे. हो ठीक आहे कारण आम्ही एवढं नाराजी नाही आहे तुमची? मी कशावर मी नाराज नाही. जे आमचे माननीय आदरणीय नेते विजयकुमार देशमुख मालक जे सांगितले ते आम्ही त्यांच्या आज्ञाचं पालन करतो. नक्कीच. शेवटी जाताना एकच म्हणेन आणि प्रतिसाद हे सगळे देतील. शिवयोगी सिद्धारामेश्वर महाराज की जय. ब्रेन न्यूज करता यासिन शेख सह मी नितीन पात्र.